नमस्कार मंडळी, तर मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आता सगळ्यांना आतुरता लागली आहे ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे डोळे कोकणाकडे वळलेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की गणपती शाळेचा आम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, आमच्या बाप्पा कसा तयार होतोय ते बघायचं आहे। म्हणून खास तुमच्यासाठी मी आज कणकवलीतील वागद्यामध्ये गोलतकर गणपती शाळेमध्ये आज आलेली आहे। तर चला आपण या गणपती शाळेत जाऊया आणि बघूया आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि बघूया किती काम। खूप मस्त ते गणपतीच्या मूर्त्या आहेत। सगळ्या गणपती मूर्त्या तयार झाल्यात, आता यांचं रंगकाम आणि फिनिशिंग बाकी आहे। नागपंचमीनंतर रंगकाम सुरू करतील असं ते सांगतात आपल्याला। आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटी गणेश मूर्त्या पाहायला मिळत आहेत। आताची यंग पिढी या लोकांना फोटो दाखवते आणि आम्हाला असाच गणपती पाहिजे, कसा पाहिजे असं सांगतात। हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर। हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन। नमस्कार काका। नमस्कार नमस्कार। तर या गणेश भक्तांना काय यावर्षी संदेश द्याल तुम्ही? गणेश भक्तांना आम्ही म्हणजे जे आपली सर्व ग्राहक आहेत आणि हे जे गणेश भक्त आहेत त्यांना एक चांगलं एकोप्याने सगळे समाजामध्ये एक जागृती, चांगलं पर्यावरण संतुलन ठेवा बरोबर। आणि सगळ्या ठिकाणी एक विचाराने असे वागा, हा सल्ला देऊ। त्याचप्रमाणे हा जो सण आहे तो धार्मिकता असल्यामुळे तुम्ही सगळे एकत्र येऊन आपल्यातले जे मतभेद आहेत ते दूर करा आणि चांगल्या पद्धतीने वागा, समाज सुधरा असा संदेश देऊ। आता दुसरं म्हणजे ही आमची जी शाळा आहे ना, बोलू ना? हो बोला ना। ही सावळाराम गोलतकर या नावाने या ठिकाणी सुरू झालेली शाळा आहे। माझे वडील आहेत ते आमचे गुरु होते, त्यांनी ही शाळा सुरू केलेली होती जवळजवळ 100 वर्षापूर्वी। त्याचा आम्ही 4 मुलगे त्यांचे ते चालवतोय सध्या ही शाळा। अगदी म्हणजे अति कष्ट असून ही शाळा उभी केलेली आहेत। आता आमच्याकडे भरपूर ऑर्डर आहेत, भरपूर म्हणजे ऑर्डर बंद करावी लागते आम्हाला। जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीची गिरायक आज येत आहेत। म्हणजे आमच्याकडे आहेत। त्याचा एक तुम्हाला म्हणजे महत्वाचं म्हणजे गोष्ट सांगतो, म्हणजे काय पूर्वीची जे गिरायक आहेत ना ती कमी किमतीची गिरायक आहेत, म्हणजे ती आजही आम्ही ते जसा जुना भाडोत्री असला की त्याच किमतीला देतो तशाप्रमाणे आजही त्यांना देतोय। आणि आमचं एक लोकमत आहे, आम्ही फार गरिबीतून दिवस काढल्यामुळे आता जे गरीब कोण गिरायक आहेत त्यांना आम्ही त्यांच्या आवडीप्रमाणे चित्र देतो। त्यांनी जरी सांगितलं कमी किमतीचं असलं आणि त्यांची आवड असली, त्यांची कुवत नसली तर त्या कुवतीत त्यांना बसत नसलं तरी आम्ही आमचं सहन करून त्यांना देतो। कारण आम्ही समोर ज्यांची हे बघितलेलं आहे, आम्ही स्वतः त्या याच्यातून गेलेलं आहे। एखाद्याची लहान मुलं असली बरोबर आणि त्यांना शंकर पार्वती गणपती पाहिजे, राधाकृष्ण गणपती पाहिजे, पण आम्ही ते किमतीच्यामुळे त्याचे आई वडील सांगायला घाबरतात, मग ती मुलं म्हणतात, मग आम्ही साधारण त्यांचा कानोसा लक्षात येतो, मुलाला गाय गणपती पाहिजे किंवा हरण गणपती पाहिजे, मग आम्ही सांगतो त्यांना, देतो, जरा लहान देतो, म्हणजे ते खुश होतात। आणि जास्त करून ग्राहक समाधान झाले तर आमका आनंद मिळतो पैशापेक्षा, म्हणून आम्ही जास्ती करून ह्या कलेकडे जास्ती ह्या देतो। त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे काय आहे, आता इथं तुम्ही आमच्याकडे आलात, असेच बरेचसे येतात, एक इथं कला होती किंवा काहीतरी आहे म्हणून आमच्या घरात तुमचे पाय लागले, हे आम्ही पुण्य समजतो आमच्या आई वडिलांचं। धन्यवाद। खरंच काकाने खूप एकदम मन भरूनच आलं की सगळ्यांचंच ते बघतात की पैशाकडे न बघता सगळ्यांची आवड आधी पूर्ण करायचं बघतात। पण एक संदेश पण राहील की हे लोक खरंच खूप कष्ट घेत आहेत, तर त्याप्रमाणे गणपतींच्या आपण प्राइजेससाठी आपण बार्गेनिंग करून उपयोग नाहीये, जे आहे ते त्यांनी दिले पाहिजे। बरोबर आहे तुमचं म्हणणं। आणि या सगळ्या समाजातल्या लोकांना म्हणजे गरीब सर असा श्रीमंत यांना आम्ही सामावून घेतो। हो तेच, खरंच चांगला संदेश दिला, धन्यवाद काका।
नंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका होय होय हो कणकवलीवरून. गणपतीचे दिवस जवळच येत आहेत आणि खरं तर आता पाऊस लेट सुरू झाल्यामुळे आम्हाला पण थोडा गणपती करायला थोडा वेळच झाला आहे. तरी पण लोकांचा उत्साह गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जो असतो तो तसाच आहे, त्याच्यामध्ये काही कमतरता झालेली नाही आहे. आणि आता लोकसुद्धा शेती झाल्यामुळे आमच्या शाळेमध्ये ऑर्डर देण्यासाठी यायला लागलेले आहेत आणि एकंदरीत सगळं काही व्यवस्थित आहे. आमच्या शाळेची परंपरा म्हणजे आमची शाळा जवळजवळ 100 वर्षापूर्वीपासूनची जुनी आहे आणि म्हणजे या शाळेला आता बरोबर 103 वर्ष झालेली आहेत. आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी शतक महोत्सव साजरा केला. अजूनही आमचे जे ग्राहक आहेत ते आमच्याशी जोडलेले आहेत, कारण आमची शाळा ही गरिबांची शाळा म्हणून ओळखली जाते, कारण एकदम रिझनेबल रेटमध्ये आम्ही गणपती देत असतो. आमचे जे ग्राहक आहेत ते आमच्याशी या म्हणजे जुने ग्राहक आहेत ते जवळजवळ 100 वर्ष आमच्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे या शाळेची जी परंपरा आहे, खास करून आमच्या वडिलांनी शाळा ही ज्यावेळी सुरू केली त्यावेळी खूप कमी म्हणजे आम्ही शाडू मातीऐवजी खाणीतली माती आणायची गावातली आणि त्याचे गणपती बनवायचे. आणि त्याच्यानंतर आता ही माती गुजरातवरून येते, याचे थोडीशी त्यामुळे थोडी मूर्ती थोड्या जादा किमतीला द्यावे लागतात, कारण पोत्यांची किंमत त्याची मजुरी हे सगळं जर काढलं आता थोडे आता रंगाची किमती सगळंच वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे, त्यामुळे मूर्तीच्या किमतीतसुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. एकंदरीत हे सगळं अशा पद्धतीने हा मूर्तिकला आहे. परंतु नवीन पिढी जर बघितली थोडी मूर्तिकला म्हणजे मातीपासून बाहेर पडायला लांब पडायला लागलेली आहे. खरं तर POPच्या मूर्तीकडे या मुलांचा कल दिसतो आहे, कारण आता सगळं रेडीमेडचा जमाना झालेला आहे. आयचं जर मिळालं तर त्याच्यातनं हे करण्याचा मानस असतो नवीन पिढीचा, परंतु माती शेवटी याच्यातनं जी कला निर्माण होते मातीतनं तीच आपण जर घेतली तर ही कला आणि वृद्धिंगत करता येईल असं मला वाटतं. आज तुम्ही आमच्या घरी आलात, या गणपतींचं शूटिंग घेत आहात, हे फार बरं वाटलं. तुमचे आमच्या गोलतकर परिवाराच्या वरती मनपूर्वक मी आपलं स्वागत करतो आहे आणि धन्यवाद पण मानतो आहे. परंतु आपल्याला विनंती आहे, आपण जर आमची मूर्ती रंग काढल्यानंतर जर आलात तर बरं होईल. त्यानंतर आपण परत याच्याबद्दल म्हणजे कलर केलेल्या गणपतींचं शूटिंग घेता येईल. नक्कीच काका, आम्ही रंगकाम सुरू झाल्यावर येणारच आहोत. पण तुम्ही तरुण पिढीला खूपच चांगला संदेश दिला की POPच्या मूर्तींपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींमध्ये गेलात तर प्रदूषण फ्री पण राहतील. होय होय. आणि सगळंच खरंय. आणि काका मी एक विचारेन, आता तुम्ही खूप पिढ्या बघितल्या असाल तर पूर्वीचा गणेशोत्सव आणि आताचा गणेशोत्सव यामध्ये काय तुम्हाला असं वेगळेपणा दिसतो किंवा काय असं डिफरन्स जाणून येतो? आता पूर्वीचा गणेश म्हणजे कसं, पूर्वी आता बघा, आता तुम्ही जर गणेश म्हणजे पेंटचे गणपती ते जर बघितले मुंबईचे तर हे पूर्वीचे जे दागिने आहेत ना त्या दागिन्याला आता डिमांड नाही, म्हणजे नुसतं आपण सोनेरी मारायचे आणि जायचे. पण आता तीच गणपती त्याच गणपतीला जर आपण आता म्हणजे मार्केटमध्ये बघा, आता 1 महिन्यानंतर मार्केट नागपंचमीपासून चालू होईल आणि त्यावेळी ओरिजिनल जे दागिने येतात ना ते एकदम म्हणजे आता तुम्ही कणकवली परिसरात बघितलं ते आलेले POPचे गणपती आहेत त्याला जे म्हणजे जे दागिन्याचं वर्क चालू आहे ना ते अप्रतिम असतात. त्याच्यात गणपती आणि खोलून दिसतो आणि लोकांची आवडसुद्धा आता तिकडेच झालेली आहे. बरोबर, त्यांना तसंच मग इकडे पण त्यांना असंच पाहिजे असतं. त्यांना पण तसंच पाहिजे, कारण पेनवाल्यांनी सुरुवात केली आहे, पण गणपती पण आकर्षक दिसतात त्याबद्दल. परत आता हे आम्ही मातीचं धोतर नेसवतोय, हे आता मातीचं धोतर, मातीचा शेला, पण आता ते सुद्धा मागं पडले. आता ते ओरिजिनल धोतर, ओरिजिनल शेला, कापडी शेला आणि ते आता त्याच्यामध्ये कलाकार पण तयार झाले. आता हे बसवणारे म्हणजे धोतर ओरिजिनल बसवणारे, फेटा वगैरे हे सगळे कलाकार तयार झालेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्यामध्ये कलेमध्ये प्रगती होत आहे आणि त्यामुळे आधुनिककडे लोक जरा वळलेले आहेत. मूर्ती पण आकर्षक दिसते. आणि मोठी मूर्ती की छोटी मूर्ती यामध्ये कसं काय, म्हणजे लोकांचा कल जास्त मोठ्या मूर्तींमध्ये की छोट्यामध्ये कसं आहे? लोकांचा कल जास्त मोठ्या मूर्तीकडेच असतो. कारण जर त्यांची मुलं वगैरे आले, त्यांच्या पाठ देताना जे ऑर्डर देताना आले ना तर इथं बघितलं लहान दाखवलं तर ते घेणार नाही, ह्याच्यातली मोठी करा असं त्यांचा होरा असतो. परंतु बघितली तर जी नवीन पिढी आहे ना तर ते जरी गणपती मोठा असला तरी आपण बघतोय त्यांच्या जर घरी गेलात तर आज जी परिस्थिती असते बघा, प्रत्येकजण मोबाईलमध्ये, घरातल्यांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो.
बरोबर. म्हणजे पूर्वी काळी कसं घराकडे गेल्या गणपती बघायला जी आत्मीयता होती, तळमळ होती, ती नाही. आता काय आलंय, गणपती बघून जात आहेत आणि त्याच्यातनं चला हे आपल्या मोबाईलमध्ये, म्हणजे मोबाईलमुळे सुद्धा खूप मोठे परिवर्तन झालेलं आहे. आणि मला वाटतं तेवढं होऊ पूर्वीची ती मजा नाहीये, एकत्र येऊन सगळं करायचं वगैरे असं. एकत्र येऊन करायचे. तो उत्सव जो होतो ना, तो अतिशय म्हणजे आणि नातेसंबंध सुद्धा चांगले टिकत होते. आता थोडासा फरक पडतोय, कारण का या मोबाईलमुळे हे सगळं झालेलं आहे असं मला वाटतंय. आणि मोबाईलचा अतिवापर सुद्धा होता कामा नये होता. बरोबर. भविष्यात आणखी वाढेल, पण कमी होणार नाही. खूपच चांगलं सांगताय तुम्ही तरुण पिढीला, की खरंच आहे, सगळेजण जेव्हा एकत्र येतो तेव्हा मोस्टली सगळे मोबाईल मध्येच असतात. होय होय होय. ज्यांच्या गावांमध्ये रेंज नाहीये ना, तेथे काय काय चालू असतात फक्त प्रोग्राम, उड्या घालूया, गाण्यांच्या भेंड्या खेळूया काय काय. आणि जिथे रेंज असेल तिथे सगळे मोबाईल मध्येच असतात. आता बघा, पारंपरिक फुगडी गणपतीकडे घातली जायची, हे प्रकार थोडे लोप पावत चाललेले आहेत. बरोबर. भजनामध्ये आता भजन आहे ना, भजनमध्ये अजूनही भजनमध्ये चांगले कलाकार निर्माण होत आहेत. आता सुद्धा भजन, जर आपले भजन सम्राट बघितले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं चांगले भजन सम्राट तयार झालेले आहेत आजच्या घडीला. हो, आणि तरुण पिढी जरा भजनाकडे जास्त कल आहे. भजनाकडे कल आहे. बरोबर. भजनाकडे आहे कल. तसाच ती आपल्या ज्या म्हणजे पूर्वजांनी केलेल्या ज्या काही परंपरा आहेत ना, त्याचं सुद्धा जतन झालं पाहिजे. म्हणजे कसे त्या कला किंवा त्या अजूनही त्या राहिल्या पाहिजेत असं मला वाटतंय. नवीन पिढीला पण समजलं पाहिजे त्या. ओके, चालेल काका, तुम्ही खूपच चांगली एकदम माहिती दिली आम्हाला आणि खूप चांगले चांगले संदेश तरुण पिढीला पण दिलात. आणि प्लस जुना गणेशोत्सव आणि आताच्या पिढीचा गणेशोत्सव हे खूपच चांगल्या रीतीने सांगितलं आम्हाला. धन्यवाद काका. धन्यवाद. तुम्ही आधी या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक आभार. आमची तुम्हाला विनंती आहे, परत तुम्ही कलर झाल्यानंतर या एकदा. हो, नक्कीच येणार. हो हो, थँक्यू. नमस्कार. आता आपण आहात सावराम गोलतकर यांच्या वागदे येथील गणेश चित्रशाळेमध्ये. आणि आपण पाहू शकता की गणेशोत्सव आता जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे मूर्तिकलेला एकदम सुरुवात झालेली आहे. आणि अनेक पाठ आमच्याकडे आलेले आहेत. आणि आमची जुनी अशी गणेश चित्रशाळा आहे आणि सुरुवात एकदम जोरदार झालेली आहे गणपतीच्या मूर्ती तयार करायला. तरी किती वर्ष जुनी आहे ही शाळा? ही आमची आता गणेश चित्रशाळा आमचे आजोबा करायचे, त्याच्यानंतर आता वडील करत होते. आता आम्ही जरा प्रयत्न करतो हे करायचं. ओके, म्हणजे साधारण किती 100 वर्ष? 100 वर्ष. असं त्यांच्या म्हणण्यानुसार ही 100 वर्ष झालेली आहेत. ओके. आता आम्ही हे वडील त्यांना 60-62 वर्ष झाली आहेत. त्यांच्या लहानपणीपासून ते करतातच आहेत. हो, बरोबर. आणि साधारण किती मूर्त्या असतात? साधारण पूर्ण आमच्याकडे 200 मूर्त्या असतात. आणि मेन म्हणजे आमचे ह्या मूर्त्या सगळ्या पर्यावरण